नमस्कार मैत्रिणींनो, सुजाता रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला चिंचेची चटणी दाखवणार आहे, ते पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट होणारी चिंचेची चटणी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी 1 कप चिंच घेतली होती, त्याला अगोदर मी फुलवून ठेवलं होतं। तुम्हाला जर अर्जंट असेल तर गरम पाण्यामध्ये थोडेसे टाकून ठेवायची 5-10 मिनिट, नंतर त्याचा वापर करायचा। मग हे मी चिंचेचे कोळ ना मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे बघा। असे बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि नंतर याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने बघा, जेणेकरून यामधला कचरा धागे वगैरे जे असतात ना आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहेत। बघा, दाखवते मी तुम्हाला। बघा, थोडासा निघलेला आहे, जास्त का नाही, पण हे आपल्याला काढूनच घ्यावं लागते। बघा, आपला कोळ तयार झालेला आहे चिंचेचा। आता आपण गॅस सुरू करून घेऊया। त्यावर एक पॅन ठेवलेला आहे मी। जवळपास आपला 1 कप चिंचेचा कोळ तयार झालेला आहे। त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, पाणी जास्त घालायचं नाही। असं फिरवून घेत राहायचं। माझ्या छोट्या मुलाला खूप आवडते चिंचेची चटणी, म्हणून मी अगोदरच करून ठेवत असते। बघा, असं फिरवून घ्यायचं। साईडला कसे फुगे तयार होत आहेत बघा। आणि काळी चिंच घ्यायची, तांबूस वाणावरची चिंच घ्यायची नाही, ते खूप आंबट असते। काळी चिंच थोडी गोड असते। बघा, आपली चटणी अशी शिजत आहे, घट्ट होत चाललेली आहे बघा। यानंतर आपण गूळ ॲड करणार आहोत यामध्ये। बघा, घट्ट होत चाललेली आहे चटणी। मी 1 कपाला कमी प्रमाणात गूळ घेतलेला आहे। हा गूळ काळा घेतलेला आहे मी। बघा, गुळामध्ये थोडेसे खडे वगैरे असले ना गुळाचे, ते व्यवस्थित विरघळून घ्यायचे आहे। खडे ठेवू द्यायचे नाहीत। बघा, असं फिरवत राहायचं। गूळ टाकल्यामुळे थोडंसं आपली चटणी पातळ झालेली आहे। परत त्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत आपण शिजून घ्यायचे। बघा, आपली शिजत आहे चटणी, खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। यानंतर आपण थोडे थोडे मसाले घालणार आहोत यामध्ये, जास्त नाही घालायचे। सर्वप्रथम मी 1 छोटा चमचा धन्याचा पावडर घातलेला आहे। त्याच्यानंतर 1 छोटा चमचा जिरा पावडर घातलेला आहे मी। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। परत त्याला असं मसाले घातल्याच्या नंतर फिरून घ्यायचं। बघा, असं फिरवत राहायचं। नंतर मी शेवटी काळं मीठ घातलेलं आहे। तुम्ही नक्की घाला काळं मीठ, यामुळे चव खूप छान लागते। चटणी अशी आपली चटपटी लागते। बघा,
तुम्ही हे चटणी पराठ्यासोबत, पाणीपुरीसोबत, दहीवड्यासोबत, बऱ्याच रेसिपीसोबत हे यूज होते. चिंचेची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेते. तयार आहे आपली चिंचेची चटणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते चटणी कशी तयार झाली. बघा मस्त आपली घट्ट झालेली आहे चटणी. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.